महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवणारे लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या अकाली निधनाने राज्यात शोककळा पसरली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी विमानाने प्रवास करत असताना झालेल्या अपघातात त्यांचं निधन झालं। मात्र त्यांच्या जाण्यापूर्वीचा एक व्हिडिओ सध्या समोर आलेला असून तो पाहताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत। या व्हिडिओमध्ये अजितदादांनी मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केलेले आहे। अजित पवारांचा हा व्हिडिओ त्यांच्या निधनाच्या काही दिवस आधी तयार करण्यात आला होता। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी अजितदादांनी हा संदेश रेकॉर्ड केलेला होता। पाहूयात काय म्हणाले दादा। या व्हिडिओमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन केलंय। लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचं आहे असा ठाम विश्वास व्यक्त करत नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। अजितदादा हे शेवटच्या क्षणापर्यंत जनतेशी जोडून राहिले हे या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसून येतंय। राजकीय जबाबदाऱ्या, व्यस्त कार्यक्रम आणि निवडणुकीचा ताण अजूनही त्यांनी लोकशाही मूल्यावरचा आपला विश्वास अधोरेखित केलाय। जनतेशी थेट संवाद साधण्याची त्यांची शैली, स्पष्ट शब्दात मांडलेले विचार आणि आत्मीयता या संदेशात पाहायला मिळतायत। राजकीय आयुष्यात अनेक चढ उतार पाहिलेल्या अजितदादांनी कायम विकास, प्रशासन आणि लोकशाही यांना प्राधान्य दिलंय। मतदारांशी संवाद साधताना त्यांनी केवळ पक्षीय मुद्द्यांवर न थांबता नागरिकांचं कर्तव्य आणि लोकशाहीची जबाबदारी यावरती भर दिलेला आहे। अजितदादांच्या अकाली जाण्याने राज्याने एक अनुभवी, लोकाभिमुख आणि ठाम नेतृत्व गमावलेलं आहे। मात्र त्यांच्या विचारांची आणि कार्याची आठवण या व्हिडिओच्या माध्यमातून कायम राहणार आहे। लोकशाहीवरचा त्यांचा दृढ विश्वास आणि जनतेला जागरूक करण्याचा प्रयत्न हीच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची खरी ओळख ठरेल अशी भावना अनेकांनी व्यक्त केलेली आहे।